रायगडावर दरवर्षी 6 जून रोजी तारखेनुसार तर 27 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त आणि पर्यटक रायगडावर येतात। मात्र सोहळा दरम्यान पायरी मार्गाने होणारी गर्दी आणि गडावरील कड्यांचे मोकळे दगड कोसळून होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे रोजी रायगडाचा पायरी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत। यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान महादरवाजाच्या खालील बाजूला असलेल्या उंच कड्यावरून दगड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। गडाच्या तटबंदीच्या ठिकाणची माती सरकल्याने पावसाळ्यात दगड कोसळून शिवभक्त जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी उंच कड्यावरील मोकळे दगड आणि दरडी काढणे अत्यंत आवश्यक आहे। कड्यावरील हे धोकादायक मोकळे दगड काढण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई या संस्थेने पुढाकार घेतला आहे। संस्थेच्या प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने 30 आणि 31 मे रोजी गडावर ही विशेष मोहीम राबवली जाईल। या मोहिमेदरम्यान दगड खाली कोसळण्याची शक्यता असल्याने पायी ये-जा करणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून हा पायरी मार्ग 2 दिवस पूर्णपणे बंद ठेवला जाईल। पायरी मार्ग बंद असला तरी या 2 दिवसात रायगड रोपवे सुरू राहील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संदेश शिर्के यांनी या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे। या आदेशानुसार चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि गडावरील शिरकाई मंदिर येथील पायरी मार्गाच्या प्रवेशद्वारांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे। शिवभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।